So, good morning, everyone. Welcome you all to the Sadeva classes. Now we are to the next part of our lesson, that is food and its preservation. We can say or food safety. Basically, the name of our lesson is food safety, where we know the which kind of nutrition we get from the this food like jawar, beans, oil, ghee. आपण काय केलं होतं की आपला फूड सेफ्टी या लेसन मध्ये जवार पासून मिळणारे बेन न्यूट्रिशन्स वगैरे कोणते कोणते आहेत आणि आपल्या बॉडीला कशा प्रकारे त्यांचा उपयोग होतो ते आपण पाहिलं होतं. आणि फूड सेफ्टी म्हणजे फूडला आपण कशा प्रकारे सांभाळ करू शकतो, त्याला खराब होण्यापासून कशा प्रकारे म्हणजे बेसिकली आपण पहिलं बघितलं होतं की कोणते कोणते फॅक्टर आपण त्याला खराब करू शकतात. तर त्यामुळे आपल्याला एक कल्पना आली की आपण कशा प्रकारे आपलं जे अन्न आहे किंवा आपण घेतलेली वस्तू आहे म्हणजे फूड बेसिकली आपण कशा प्रकारे त्याला नीट सांभाळ करून त्यांचा व्यवस्थित आपण त्यांचा सांभाळ करू शकतो आणि त्यांना एक पौष्टिक बनवू शकतो, पौष्टिक आहार बनवू शकतो. प्लस आपण हे पण बघितलं होतं की कोणते फ्रूट हे पौष्टिक असतात म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूट्रिशन कंटेंट जास्त आणि कोणते फ्रूट थोडे कोमजलेले किंवा त्याच्यात ते न्यूट्रिशन कंटेंट्स कमी. त्याच्या प्रकारे पण बघितलं होतं की जशा प्रकारे ऑर्डर्स वगैरे किंवा त्याचा वास किंवा त्याचा रंग किंवा त्याची चव ह्या बेसिसवर आपण एक अंदाज बांधू शकतो की हा फ्रूट चांगला आहे की थोडा खराब होत आलाय. ह्याच्यावरून आपण बघितलं होतं. प्लस आपण एक फूड वेस्टेजच्या पार्टमध्ये आलेलो होतो. तर त्याच्यामध्ये बघा कोणते-कोणते कारण आपल्याकडून कळत-नकळत अशा प्रकारे घडतात, की जेणेकरून आपलं जे फूड आहे, फूडमध्ये न्यूट्रिशन्स आहेत ते वेस्ट होऊन जातात. त्यालाच आपण एक क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड असा एक शब्द वापरला होता. दिस मीन्स व्हॉट बघा, एक आपण जनरल फॅक्ट आहे म्हणून आपण घरोघरी बघतो, की कधी-कधी आपल्या घरात कसं होतं, की जे भाज्या आहेत, ते भाज्या कापल्यानंतर धुतल्या जातात. सो बघा कापल्यानंतर धुतल्यानंतर काय होतं, की त्याच्यातले न्यूट्रिशनचे जे कमी व्हायचे चान्सेस तेवढेच जास्त वाढतात. बट इन केस आपण धुवून कापलं तो आपण बोलू शकतो की त्याचं जे न्यूट्रिशन धुतल्यानंतर जे बाहेर जाणार त्याच्यावर वाचतील ना. सो तेच न्यूट्रिशन्स आणि तेच जे विटॅमिन्स वगैरे मिनरल्स जे फूड्समध्ये आहेत ते आपल्याला मिळतील. राइट. सो धिस इज द थिंग. ते एक तुम्ही ते एक आपण एक एक्झाम्पल म्हणून बघू शकतो की फ्रॉम धिस वे वी कॅन हॅव द क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. त्याच्यामुळे क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड होऊ शकतो. त्याच फॅक्टर्समध्ये किंवा एका बघू शकतो आपण त्याच इन्सिडेंट्समध्ये किंवा त्याचाच एक्झाम्पल म्हणून आपण नेक्स्ट बघूया. दॅट इज क्वांटिटेटिव्ह वेस्ट ऑफ फूड. अगेन वी आर गोइंग टू सी. So using wrong method of protecting food, excessive use of excessive use of food preservation, overcooking, washing the vegetable after cutting them. तर बघा, मी तुम्हाला जसं एक्झाम्पल दिलं होतं, की लाइक आपण कधी-कधी आपल्या घरात असं होतं, की आपले व्हेजिटेबल्स धुतल्यानंतर कट केल्यानंतर धुतले जातात. सो धिस इज द थिंग दे आर सेयिंग द वॉशिंग दी व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम. सो त्याच्यामुळे काय आपण बोलू शकतो काय होतं एक्झॅक्टली, तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. नंतर ओव्हर कुकिंग म्हणजे अन्न जास्त शिजवणं. अन्न जास्त शिजवलं तर बघा अ, ते अन्न तर जळतच, पण ते खायला पण व्यवस्थित लागत नाही आणि त्याच्यातले जे व्हिटॅमिन्स वगैरे मिनरल्स आहेत, ते पण परिपूर्ण ते पण कुठे ना कुठे एक जळतात. ओके. म्हणजे त्याचा जो पर्सेंटेज आहे तो कमी होतो. राइट. ह्याच्यामुळे आपल्याला ओव्हर कुकिंग पण केलं नाही पाहिजे आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेशन म्हणजे आता समजा की आपण एखाद्या फूडचं जर आपण बघू शकतो की 7 दिवसापासून 7 दिवसपर्यंत ते टिकू शकतो. म्हणजे भले सांभाळ वगैरे. पण आपण स्टिल त्याला 7 प्लस डेज आपण जास्त वापरत असतो. तर ते एक आपण एक सिनारिओज पकडू शकतो. सो थीस आर द थिंग्स. देन मिसहँडलिंग ऑफ द फ्रुट्स लाइक ग्रेप्स एंड मँगोज. म्हणजे मँगोज वगैरे ह्यांना मिसहँडलिंग जसं आपण बघितलं होतं, की लोखंडी पेटीमध्ये ठेवणं. त्याच्यामुळे कसं जर लोखंडी पेटी गंजलेली असेल, तर त्यात गंजनामुळे आपले फ्रुट्स आहेत ते खराब होण्याचे चान्सेस असतात. म्हणून त्यांना ग्रेप्स एंड मँगोजला ज्या पेटीमध्ये बेसिकली प्रिझर्व्ह करतात, त्याच पेटीमध्ये प्रिझर्व्ह करणे. नंतर मिसकॅल्क्युलेटिंग द टाईम रिक्वायर्ड फॉर ट्रान्सपोर्ट द फ्रूट फ्रॉम द प्रोड्युसर टू कन्झ्युमर. तो हा एक आपण सिनारिओज कन्सिडर करू शकतो, की मिसकॅल्क्युलेशन. इफ सपोज की आता आपण बघू शकतो स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी बघा, स्ट्रॉबेरीचा जो डेट आहे म्हणजे तो एक प्रिझर्वेशनचा टाईम आहे तो खूप कमी आहे. तो कमी आहे. तर समजा की तो टाईम आता एक फॉर एक्झाम्पल की जर एक स्ट्रॉबेरी 2 to 3 डेज ते चांगलं राहू शकतो. पण आपल्याला म्हणजे प्रोडक्शन पासून म्हणजे त्या फार्म पासून आपल्यापर्यंत येईपर्यंत जर त्याला 3-4 दिवस लागतात, तर आपल्याकडे येणारा जो स्ट्रॉबेरी असेल तो खराबच होईल ना बेसिकली. तर धिस इज द एक्झाम्पल एक तुम्हाला देतोय. सो दॅट्स व्हाय आपण बेसिकली कसं म्हणतो, की स्ट्रॉबेरी बेसिकली जिथे उगवतात किंवा ज्या ठिकाणी त्यांचे प्रोड्युशन होतं, ज्या ठिकाणी त्याची फार्मिंग होते, त्याच ठिकाणी घेतलेलं आणि तात्काळ घेतलेलं एक चांगलं असतं. सो these are the some causes of quantitative wastage of food. सो अशा काही एक्झाम्पल्समुळे
आपण बघू शकतो, की आपले जे फूडचे क्वांटिटेटिव्ह वेस्टेज मीन्स आपले त्याचे न्यूट्रिशन्स आहे ते कमी व्हायचे चान्सेस जास्त असतात और कमी होतात. आपण वी कॅन से सो नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. सो व्हॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट द फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज? सो व्हॉट द मेथड वी कॅन डू और हाऊ वी कॅन प्रिझर्व्ह अवर फूड? सो वी आर गोइंग टू दिस. सो सर्व्ह युअरसेल्फ ओन्ली ॲज मच ॲज यू कॅन ईट. सो बघा आपण कालच बघितलं होतं, की आपल्याला जेवढं अन्न लागेल, तेवढंच अन्न आपण घ्यावं. जास्तीचं अन्न घेऊ नये. जास्तीचं अन्न घेतल्यावर कसं ते फेकण्यात जातं आणि ते अल्टिमेटली फूड वेस्टेजमध्ये आपण बघू शकतो. राइट? तो अल्टिमेटली तो जो फूड आहे तो वेस्टेज होतो आणि तो वेस्टेज फूड आपल्याला माहिती आहे किंवा कचऱ्यामध्येच जातो आणि जनरली अख्ख्या जगामध्ये आपण बघितलेलं होतं मागच्याच पार्टमध्ये, की अख्ख्या जगामध्ये असे कितीतरी लोकं आहेत, की ज्यांना एक टाईमाचं पण जेवण भेटत नाही. पण आपण केलेल्या फूड वेस्टमुळे त्यांच्याकडे पोहोचणाऱ्या फूडची पण क्वांटिटी कमी होऊन जाते ना. सो धिस इज जस्ट हे आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपल्याला विचार करायचा आहे, की आपल्याला केवढं अन्न घेतलं पाहिजे आणि केवढं मी खाऊ शकतो. तेवढंच अन्न घ्या. जास्तीचं अन्न घेऊ नका. सो अव्हॉइड ओव्हर कुकिंग फूड. अव्हॉइड ओव्हर कुकिंग फूड म्हणजे जास्तीत जास्त फूडला त्याला एक बोलतो ना, जास्त त्याला शिजवू नका. म्हणजे जेवढा यूज आहे, जेवढा त्याची गरज आहे तेवढं शिजवा. अव्हॉइड थ्रोविंग अवे लेफ्ट ओव्हर फूड, रियूज इन द प्रॉपर वे. तर आपण कधी-कधी काय करतो, की जर फूड म्हणजे फूड वगैरे जर वाचलं असेल, तर आपण फेकतो किंवा भात वगैरे असेल. बघा घरी आपण जनरली बघितलं, की आपला घरी भात वाचलाय, तर समटाईम्स आपण ते फेकतो. हां, जर खराब झाल्यावर फेकला तर नो प्रॉब्लेम. बट जर आपण खराब न होता त्याला यूज करून आपण प्रॉपर वेमध्ये आपण त्याला परत युटिलाइज केलं, तर धिस विल बी गुड. सो आपला जो फूड वेस्टेजचा जो सिनारिओज आहे, तो तिथे होणार नाही. सो धिस इज द थिंग दे आर सेयिंग और ॲक्चुअली धिस इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी की आपण ओव्हरकुक होऊ नाही दिलं पाहिजे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण फ्रूट घ्यावं, प्लस आय मीन फूड घ्यावं. प्लस फूड बाहेर न फेकता जो उरलेला असतो त्याला आपण रियूज करून आपल्यासाठी कशा प्रकारे आपण यूज करू शकतो ते आपण बघू शकतो. Then buy only as much grain, vegetables, fruits, milk, etc. as you need. So see, they are saying avoiding the temptation to make excessive purchase. So कधी-कधी आपण काय करतो, की जे ग्रेन्स आहेत, ओके. आता ग्रेन्स बघा बघा धान्य आहेत, नंतर व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, मिल्क्स आहेत. आपण आपल्याला कसं असतं, आपल्याला वाटतं उद्या आता आत्ताचा सिनारिओ बघा, की आपला कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळामध्ये कसं झालं, की लोकांनी खूप काही सामान ऑलरेडी घेऊन ठेवलंय. पण आपण जर त्या व्ह्यूने बघितलं, की ते जे सामान, जे धान्य वगैरे आहे, त्यांना पाऊस-पाणी वगैरे लागून किंवा काही त्याच्यावरती मॉइश्चराइज पकडून ते खराब व्हायचे चान्सेस पण तेवढेच आहेत. सो अल्टिमेटली ते आपण बघितलं गेलं फूड वेस्टेजमध्ये जाणार ना. सो आपल्याला जेवढं हवंय तेवढंच आपण घेतलं किंवा त्याच्यामध्येच आपण जर बघू शकता आपण ॲडजस्टमेंट केली, तर धिस विल बी गुड. सो एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. सो कधी-कधी कसं होतं, की आपण बघू शकतो, की कोणत्यातरी धान्याच्या कोठारामध्ये खूप धान्य असतात, पण त्यांचा यूज होत नाही. सो काय होतं वर्षानुवर्ष तिथेच राहण्या कारणाने पाणी वगैरे किंवा उंदरं अशा प्रकारे साप वगैरे, उंदरे अशा प्रकारे काही जीवजंतूमुळे किंवा पाणी आपण बघतो पावसामुळे, हवामानामुळे ते खराब होण्याचे चान्सेस तेवढेच वाढतात. सो दॅट्स व्हाय दे आर सेयिंग की आपण जेवढं आपण यूज करू शकतो, तेवढंच आपण घ्यावं. And then store grains and other perishable food stuff like vegetable, fruits, milk, etc. use in proper method. So बघा आपण बघू शकतो की आपले जे व्हेजिटेबल्स आहेत, व्हेजिटेबल्स मॅक्स टू मॅक्स 7-8 डेज पर्यंत भले ते फ्रिजमध्ये असले, तरी 7 डेज पर्यंत आपण त्यांना हे करू शकतो म्हणजे प्रिझर्व्ह करू शकतो. म्हणजे ते 7-8 डेज पर्यंत राहतात. तर त्याच्या पुढे जायला बघितलं की ते नाही राहणार. तर आपण बघा, आपण एकाच दिवशी 14 दिवसाची भाजी घेऊन फायदा होणार आहे का? नाही. आपल्याला 7 दिवस 7 डेज पर्यंत आपण प्रिझर्व्ह करू शकतो. तर 7 डेजचीच भाजी घेणं इम्पोर्टंट आहे. तर याच कारणाने बघा, आपण आठवडे बाजार ही कन्सेप्ट पण तशीच आहे, की आठवड्यातून तुम्ही आठवड्याभरचं सामान घेऊ शकता. पण असं नाही ना, की एकाच दिवसात तुम्ही 15-20 दिवसाचं सामान नाही घेऊ शकत. म्हणजे भाजी बेसिकली भाजीपाला वगैरे. सो हे एक एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतोय, की एक क्लिअरिफाय होऊन जाईल, की आपल्याला कशाप्रकारे फूड्स वगैरे वी कॅन प्रिझर्व्ह और आपण ते कशाप्रकारे आपण ते सांभाळू शकतो किंवा कशाप्रकारे आपण ॲक्चुअल बऱ्यापैकी युटिलाइज करू शकतो ते फ्रुट्स ते आपण बघत आहोत. सो चेक द एक्सपायरी डेट ऑफ bottle cannons and then pack food and use within that time. सो कधी पण फ्रुट्स वगैरे किंवा आपण हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की एक्सपायरी डेट हा प्रत्येक गोष्टीची तुम्ही एकदा बघून घ्या. एक्सपायरी डेट आपण कधी पण बघावी. भले ते पॅकेटमधलं फूड असो किंवा कॅन्समधलं किंवा आपण थंड कोल्ड ड्रिंक वगैरे पितो त्याचे पण आपल्याला ते एकदा एक्सपायरी डेट चेक केलीच पाहिजे.
की कारण एकदा एक्सपायर डेट जर आपण क्रॉस केली, तर तो फूड हे आपल्याला समहाऊ आपल्या बॉडीला समहाऊ ते एक घातक ठरू शकतो. तर त्याच्याने आपल्याला सम इन्फेक्शन व्हायचे चान्सेस तेवढेच जास्त असतात. सो ईट ऑल द फूड दॅट यू हॅव सर्व्ह युअरसेल्फ. सो हा जो 7th पॉइंट आहे डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला फर्स्ट पॉइंटकडेच वळतो, की सर्व्ह युअरसेल्फ ओन्ली ॲज मच यू कॅन ईट. तर आपल्याला आपण जेवढं खाऊ शकतो, तेवढंच फूड आपण घेणं आवश्यक आहे. सो धिस इज द थिंग्स. सो आपल्याला अजून एक कन्सेप्च्युअल थिंग आणि एक लक्षात ठेवण्यावाली गोष्ट आहे, की 17 ऑक्टोबर द वर्ल्ड फूड डे टू वर्क टुवर्ड्स द फूड सिक्युरिटी अँड अव्हॉइड द फूड वेस्टेज. सो 17 ऑक्टोबर, सो 16 ऑक्टोबर हा दिवस असतो, हा डे वर्ल्ड फूड फूड डे म्हणून ओळखला जातो किंवा आपण त्याला सेलिब्रेट करतो. कारण आपला जो फूड वेस्टेज आहे, फूड सिक्युरिटीसाठी आणि एक फूड वेस्टेज अव्हॉइड करण्यासाठी आपण एक अवेअरनेस किंवा काइंड ऑफ आपल्याला एक माहिती अवेअरनेससाठी आपण हा डे आहे तो सेलिब्रेट करतो. तो सी आपण पुढे बघूया, की आपलं फूड फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन आपण कशाप्रकारे ॲक्चुअली फूड स्टोरेज करू शकतो आणि कशाप्रकारे आपण त्यांना प्रिझर्व्ह करू शकतो छान असं. सो वी विल सी we have learned about the various method of safe storage of food like freezing, drying, boiling, airtight and packaging. अँड पॅकेजिंग. सो आपण बघूया त्याच्यामध्ये त्याच्यापर्यंत ते पण की व्हॉट इज दिस थिंग्स. सो दिस डिफरंट मेथड्स प्रिव्हेंटेड द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन फूड अँड thirdly save the food from spoiling. So see, so this is saying actually this line if we see, so थांबा ही नाही हीच नाही. ही लाईन जर आपण बघितली तर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन फूड अँड thirdly okay, the preventing the growth of microorganism in food. So this is what we call, this is called, we can say we can this is how we can save the food from spoiling. तर म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्याला कालच बघितलं होतं, की मायक्रो ऑर्गॅनिझम हे प्रत्येक फ्रूटमध्ये आय मीन फ्रूटमध्ये आपल्याला आढळून येतात. सो त्यांची जी ग्रोथ आहे, स्पेसिफिक ग्रोथ जर वाढली, तर आपलं ते फूड्स आहेत ते स्पॉईल व्हायला सुरुवात होते. सो ते स्पॉईल होण्यापासून वाचवणं म्हणजेच आपण फूड स्पॉइलिंग करणंच वाचवू शकतो. म्हणजे दॅट इज द मेथड आपण बोलू शकतो. सो द प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन फूड अँड thirdly सेव्ह द फूड. सो दिस कॅन सेव्ह द फूड फ्रॉम स्पॉइलिंग, वी कॅन से. So anyone if ask you ki how you can save the food from spoiling, so you can answer this line like prevent the growth of microorganism in food. Food can save the food from spoiling. Okay, so this is the thing or this is line you just remember. Then we will go for the food protection and food preservation. So how we can protect and how we can preserve our food. So what is the meaning and what is the differences between them? We can also know or get to know about that. So let's see what is the food protection. The protection of food spoilage by microbial growth and infections by pests. All the food is called the food protection. So see what they are saying: prevention of food spoilage by microbial growth and insectious by pest. सो आपण बघितलं होतं इन्सेक्टिव्ह पेस्ट. इन्सेक्टिव्ह कोणत्या प्रकारे आपण बोलू शकतो पेस्टिसाइड. पेस्ट मीन्स पेस्टिकल्स और पेस्टिसाइड. जे बघा आपण पेस्टिसाइड म्हणजे बाहेरून आलेले लोक, जसं आपण बोलतो उंदीर वगैरे ह्यांच्यामुळे फूड किंवा फ्लाईज फ्लाईज वगैरे बघा माशा वगैरे ह्यांच्यामुळे आपला जो फूड आहे तो खराब होण्याचे चान्सेस असतात. तो त्यांच्यापासून एक प्रोटेक्शन करणे प्लस आपला मायक्रोबियल ग्रोथ असते जे आपण बघितलं होतं. द मायक्रो ऑर्गॅनिझम वी हॅव सीन ऑलरेडी. द मायक्रो ऑर्गॅनिझम्सची जी ग्रोथ आहे फूड्स मधली त्यांना ते कमी करणे किंवा त्याच्यापासून वाचवणे आणि प्लस जे पेस्टिसाइड मीन्स इन्फेक्शन बाय पेस्ट मीन्स वर्क कसं आपण बघू शकतो की लाईक फ्लाईज, जसं मी एक्झाम्पल दिलं होतं फ्लाईज, मॉस्किटोज किंवा उंदरे वगैरे यांपासून जर आपण आपला फूड वाचवू शकतो. कॉक्रोचेस आर देअर. सो त्यांच्यापासून आपण फूड वाचवणं त्यांना आपण वी कॅन से दॅट द फूड प्रोटेक्शन फॉर दॅट. अँड फूड प्रिझर्वेशन मीन्स वॉट? The food preservation means the use of various preventives to prevent for a long period of time the food spoilage due to the internal factor is called food preservation. So what does this mean? याचं मिनिंग असं आहे की फूड प्रिझर्व करणे कशापासून जे इंटरनल फॅक्टर जे स्पॉइल करतात
ओके, मीन दॅट मीन्स व्हॉट द मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आतले फूड मधले मायक्रो ऑर्गॅनिझम जे विच कॅन लीड और जे आपल्याला फूड स्पॉइलेजसाठी एक कारण ठरू शकतं, एक बेसिकली कारण ठरू शकतो. त्यापासून आपण हॅलो. सध्या बेटा आपलं हे करशील, म्यूट करशील. ओके. सो त्यापासून आपला जो फूड आपण बोलू शकतो, की स्पॉईल होण्यापासून वाचवणं, म्हणजेच त्याला आपण प्रिझर्वेशन असं म्हणू शकतो. म्हणजे प्रोटेक्शन म्हणजे सांभाळ करणं आणि प्रिझर्वेशन म्हणजे त्याला खराब होण्यापासून खराब होऊ न देणं. बेसिकली आपण असं एक वर्ड यूज करूया. तो एक सांभाळ करणं आणि एक सुरक्षा करणं. प्रोटेक्शन मीन्स सुरक्षा करणं आणि प्रिव्हेन्शन मीन्स सांभाळ करणं. तर फूड प्रोटेक्शन म्हणजे फूडची सुरक्षा आपल्याला कोणापासून करायची आहे? सुरक्षाच म्हणजे आपल्याला कळेल, की सुरक्षा आपण बाहेरच्या एलिमेंट्स पासून करू शकतो. सो धिस इज व्हॉट दे आर सेयिंग, की मायक्रोबियल ग्रोथ किंवा पेस्टिसाइड्स करून जर आपण सुरक्षा करतो फूडची, त्याला आपण फूड प्रोटेक्शन असं म्हणतो. आणि फूड प्रिझर्वेशन म्हणजे फूडचा सांभाळ आपण कसं करू शकतो, की खराब होण्यापासून म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे फूड्समध्ये किंवा फ्रुट्समध्ये आढळतात, त्यांच्यापासून आपण संरक्षण करू शकतो म्हणजेच फूड प्रिझर्वेशन होय. ओके. सो धिस इज द थिंग. आपण एक डिफरन्स बघितलेला, की व्हॉट इज फूड प्रोटेक्शन अँड व्हॉट इज फूड प्रिझर्वेशन. तो एक आपण एक इन्फॉर्मेटिव्ह कॉलम बघूया. सो धिस इज द नॅशनल इन्स्टिट्यूशन, द फूड अँड ग्रोथ ॲडमिनिस्ट्रेशन. धिस इज द गव्हर्नमेंट बॉडी ॲक्चुअली. So we will know about that. What is that actually? So this is a government organization. जसं मी तुम्हाला बोलत आहे, गव्हर्नमेंट बॉडी आहे that controls the production and distribution of food and drug by their standardization and the Food Safety and Standardization Authority of India, that is FSSAI, or FSSAI, and has been established as per the Food Safety and Standardization Act 2006. सो सी हे आपल्याला काय इंडिकेट करतात आहे, की आपल्या देशामध्ये एक अशी एक आपण बोलू शकतो एक बॉडी आहे, गव्हर्नमेंटल बॉडी, की अशी एक संस्था आहे, आपण बोलू शकतो ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. एक अशी संस्था आहे, जी आपल्याकडे म्हणजे आता समजू शकतो, की आपल्या ग्राहकाकडे कशा प्रकारचं आणि कोणत्या स्टँडर्डचं फूड येऊ शकतं आणि त्याच्या फूडची सेफ्टी कसं करायचं, ह्या सगळ्यांची ऑथॉरिटी त्यांच्याकडे असून ते त्यामध्ये लक्ष घेतात आणि त्याबद्दल ते एक आपण बोलू शकतो एक इन्चार्जेशन आपण इन्चार्जेशन म्हणजे कसं बोलतो त्यावर ते लक्ष देतात आणि त्यावर ते एक नियमावली बनवतात, की अशा प्रकारे तुम्ही फूड प्रिझर्व्ह करू शकता, अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. एक आपल्याला एक स्टँडर्डायझेशन सेट करून दे कॅन ॲक्चुअली गिव्ह अस द गुड फूड अँड दॅट इज द थिंग दे आर सेइंग हॅज बीन एस्टॅब्लिश्ड ॲज पर द फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ॲक्ट 2006. सो फूड सेफ्टी आणि स्टँडर्डायझेशन हे स्टँडर्डायझेशन मेंटेन ठेवण्यासाठी हे ऑर्गनायझेशन ॲक्ट करते. ओके. सो धिस इज द थिंग हे आपल्याला एक कळावं म्हणून, की आपल्या इंडियामध्ये पण अशी एक ऑथॉरिटी आहे किंवा ऑथॉरिटिकल बॉडी आहे, ऑर्गनायझेशन आहे, जे फूडची सेफ्टी आणि हां, बोला ना. सर FSSAI चं मीनिंग हेच आहे का? फूड हां, सेफ्टी अँड एक्झॅक्टली. स्टँडर्डायझेशन ऍक्ट फूड सेफ्टी 2006. स्टँडर्डायझेशन ऑथॉरिटी अँड इंडिया. फक्त इंडियापर्यंतच आहे. हे नाही, हा नाहीये. हा आहे ना, धिस इज ॲक्ट. ओके. सो धिस इज ॲक्ट अँड द थिंग वी आर कॉलिंग अबाउट आपल्याला इंडियाच्याच पुढे दिलंय ना एफ-एस-एस-आय. सो म्हणजे यू आर ऑन द राइट ट्रॅक, बट द स्टँडर्डायझेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया डोंट गो फॉर द ऍक्ट 2006. हा एक कानून आहे आणि ही ऑर्गनायझेशन नाव आहे. ऑर्गनायझेशन नाव वरती दिलेलं आहे ना. हा ऑर्गनायझेशनचं नाव काय आहे? फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे ऑर्गनायझेशनचं नाव आहे आणि त्याला FSSAI आपण असं म्हटलं FSSAI. आणि जो फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऍक्ट हा कानून आहे, की ज्याच्या बेसिसवर ही ऑर्गनायझेशन बनवण्यात आले. ओके. ओके सो दिस सर. ओके गुड. सो दिस इज द थिंग, की हे ऑर्गनायझेशन काय करते, आपलं फूड आपल्याला आपलं म्हणजे कस्टमरकडे किंवा आपण बोलू शकतो बरं कस्टमरकडे किंवा आपण बोलू शकतो, की फार्मर कोणत्या स्टँडर्डचं आणि कशा प्रकारच्या स्टँडर्डचं फूड ग्रो करू शकतात, त्याची सेफ्टी कशी करू शकतात, त्या प्रकारचं सगळं मार्गदर्शन वगैरे करण्याचं काम ते करते किंवा त्यावर लक्ष देण्याचं काम हे करतं, कंट्रोल करण्याचं काम ही ऑर्गनायझेशन करते. सो हिअर इज द थिंग, द मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन, की आपण कशा प्रकारे फूड प्रोटेक्शन करू शकतो. दिस इज द थिंग. आणि नंतर देअर आर सम थिंग्स आपण पटापट बघूया. ओके. सो इज द थिंग. सो लेट्स सी. आपण एक काम करू. या पॉइंट्सकडे आपण जाऊयात. पहिले आपण हे सॉल्व्हच करू.
See, we are going to see the method of food protection. So how we can protect our food, we are going to see right now. So there is the various type, that is 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So 7 types we have. We will see freezing सर्वात पहिले. So what is the freezing? So freezing we will see the biological and chemical reaction in food materials that slow down at low temperature. As a result, the food remains good condition for a long duration. This is why the refrigerators are used in the kitchen. So see, basically what they are saying, एक बायोलॉजिकल किंवा केमिकल रिएक्शन अशा प्रकारे घडवण्यात येतो की तो जो फूडचा टेम्परेचर जो कमी होतो आणि जो फूड आपल्याला जास्त लास्ट लॉंग आपण त्याला टिकवू शकतो त्याला आपण फ्रीजिंग असं म्हणतो. रेफ्रिजरेटर बेस्ट एक्झाम्पल आहे की आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपले जे काय म्हणतात भाजीपाला वगैरे किंवा फ्रुट्स आहे आपण 7-8 डेज पर्यंत आपण त्याला टिकवू शकतो. राईट. सो दिस आर द थिंग्स. सो दिस इज वी कॅन कॉल द मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन इज फ्रीजिंग. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत स्मोकिंग. आपण ठीक आहे, नो प्रॉब्लेम, असं जाऊया. सो स्मोकिंग. सो स्मोकिंग कडे आपण बघूया. सो व्हॉट इज द स्मोकिंग? सो फूड प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ स्मोक. सो aluminum phosphate is used in this method. So how this can use? So आपण बघू शकतो फिश, जो पॅकेट फिश असतात किंवा मीट सर असतं. मीट, हा बोला ना. सर ते स्मोकिंग म्हणजे ते वाफ वाफ येऊन देणं म्हणजे तेच ना हा, म्हणजे वाफ देणं, जेवणाला. त्या एक जेवणाला वाफ देणं. पण त्याच्यात पण कसं बेसिकली आपण हे घरी करतो हे लो लेवलवर आहे. आणि थोडं आपण हाय लेवलवर बघितलं तर त्याच्यामध्ये अल्युमिनियम सल्फेट हा यूज होतो स्मोकिंग मेथडमध्ये. त्या स्मोकिंग मेथडमध्ये काय कसं असतं की मीठ, म्हणजे आपण बघू शकतो की मांस वगैरे, मांस किंवा फिश हे आपण प्रिझर्व्ह करू शकतो. प्लस त्याच्यासोबतच आपण बघितलं तर जे फ्रुट्स म्हणजे आपण बघू रायझिंग फ्रूट म्हणजे त्यांच्यामध्ये मॉइश्चरायझर खूप जास्त आहे. मॉइश्चरायझर खूप जास्त आहे. जसं आपण बघितलं की आपलं हे आपण खातो खजूर वगैरे किंवा द्राक्ष. सो त्यांचं बघा त्यांचं मॉइश्चरायझर काढून घेतल्यानंतर ते एक आपलं मनुकेमध्ये कन्व्हर्ट होतं बघा. आणि खजूरचं सुका खजूरमध्ये आपण कन्व्हर्ट बघू शकतो. तर दिस काइंड ऑफ जे मॉइश्चरायझर कंटेंट ज्या फ्रुट्समध्ये मॉइश्चरायझर जास्त आहे, ते फ्रुट्स आपण स्मोकिंग या मेथडने प्रिझर्व्ह करू शकतो. किंवा ते फूड्स बेसिकली. दिस इज द थिंग बेसिक एक फंडामेंट आहे की स्मोकिंगचा कसा आपण करू शकतो यूज. सो नेक्स्ट वी हॅव द यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. सो देन वी हॅव मिलॅथियन is spread on the gunny bags contains the food grain. So ते इन्सेक्टिसिड्स म्हणजे आपण बघा कसं करतो की आपण घरी जर गोणी आणली तांदळाचे म्हणा किंवा गहूचे म्हणा, तर त्याच्यामध्ये आपण बोरिक ऍसिडचं पावडर मिक्स करून बघा त्याला ठेवतो. म्हणजे त्यांच्यानी किंवा इंजेक्शन्स मारतो किंवा ज्याच्याने त्या धान्याला काय कीड लागू नये किंवा त्याच्यातले काही सुंटे वगैरे असतील. आपण बघू शकतो गहूमध्ये जे आपल्याला आढळून येतात किडे, ते मरून जातात किंवा ते लागत नाही. त्यासाठी ते आपण जे पावडर यूज करतो, दिस इज वी कॅन कॉल इट इन्सेक्टिसाइड. राइट. सो दिस इज द मेथड. एक त्या मेथडने आपण यूज करू शकतो. देन वी हॅव द इरॅडिएशन. सो इरॅडिएशन मीन्स व्हॉट आपण बघूया. In this method, the food is exposed to ionizing radiation such as highly energy electrons emitted by accelerators, X-rays, gamma rays, and gamma rays emitted by the radioactive isotopes or stopes, etc. This process destroys the microbes, insects, etc. So एक तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, बेस्ट एक्झाम्पल. आपण कधीतरी कोणत्या ठिकाणी एक ब्लू लाईट्स कंटेंटचं बघितलं असतं बघा. सिद्धूचं काय चालू आहे? ओके. सो आपण ब्लू ब्लू लाईट्स किंवा एक कोणत्या तरी लाईटचा बघा एक लॅम्प बघितला असेल. जर कधी आपण काय म्हणते ब्लू लाईट्स आपण बघितलं तर एक आपण फोन दाखवतो. कॅमेराचा एक्सेलरेटर असण्याचा पिक्चर नाही. मी पिक्चर टाकतो, ग्रुपवर टाकतो, की तो ब्लू लाईट्स आपण बघितलं असेल, की त्या ब्लू लाईट्समध्ये फूड्सवर कंटेंट केल्यानंतर ते जे त्याच्यात इन्सेक्ट्स आहेत ते संपलं जातात. आपण बघा बेसिकली थांबा मी ते पिक्चर दाखवतो. सो त्या लाईट थ्रू काय होतं, त्या लाईट थ्रूने जे गॅमा रेज वगैरे असतात ते काय करतात, की त्याच्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, राईट. मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्याच्यातले ते डिस्ट्रॉय करतात. आणि आपण बघू शकतो की फूड प्रिझर्व्ह व्हायला म्हणजे जास्त वेळ टिकायला आपल्याला एक हेल्प होतं. मी तुम्हाला एक फोटो पाठवेल म्हणजे त्याच्याने तुम्हाला कळेल.
गॅमा रेजचं बेसिकली कसं होतं. फक्त एवढं लाईक ठेवा, की असं एक लाईट ठेवा, की इरॅडिएशन मीन्स व्हॉट? की आपण रेजचा इस्तेमाल करतो म्हणजे लाईटचा इस्तेमाल करून, लाईटचा यूज करून आपण त्या फूडमधले जे मायक्रोब्स आहेत म्हणजे जे इन्सेक्ट्स आहेत, मायक्रोब्स किंवा इन्सेक्ट्स ते आपण डिस्ट्रॉय करतो, ते आपण फिनिश करतो आणि त्या फूडला लास्ट लाँग राहण्यासाठी आपण हेल्प करतो. सो धिस इज द थिंग आय विल शो यू. आपण जर टाईम उरला ना, तर आपण त्याच्याकडे बघूया आजच्या लेसनमध्ये. सो धिस इज द थिंग. सो आपण बघूया नंतर यूज ऑफ इन्सर्ट गॅसेस. सो इन्सर्ट गॅसेसमध्ये बघा नायट्रोजन गॅसेस इज फिल्ड विथ द airtight packet of potato wafers and the other food produce, thus the preventing the growth of fungi or fungus and insect in them. So बघा आपण बेसिकली कसं बघितलं असतं या टाइम गेलं होत जातं. सो बेसिकली आपण बघितलं असतं बघा हवा म्हणजे जेव्हा डब्बा बंद असतो किंवा त्याच्यामध्ये ब्रेड वगैरे असतं ब्रेडला भले पॅकेट असलं तरी त्यावर फंगस लागतातच. सो ते तशा फूड्स पासून किंवा पोटॅटो वेफर्स आणि अदर फूड पॅकेट फूडला फंगस लागण्यापासून वाचवण्यासाठी आपण नायट्रोजन गॅसनी तो जो पॅकेट आहे, तो जो डब्बा आहे तो आपण पॅक करतो किंवा त्याला आपण एअर टाईट करतो. सो दिस इज वी कॅन से द इन्सर्ट गॅस मेथड. Then we have use of preservatives. So how we can preserve the things? So natural preservation method. So we will see what is that. So some naturally available materials like salt, sugar, oil are used to preservating in the pickles, jam, muramba, पेठा. बघा आपण बघू शकतो, की जर आपली आजी वगैरे जर लोणचं बनवत असेल, तर लोणच्यामध्ये मीठ, तेल अशा प्रकाराचा यूज करून त्याला लोणच्याच्या बरणीला पूर्ण टाईट करते. म्हणजे जेणेकरून काय होतं लोणचं दीर्घकाळ कम से कम एखाद वर्षाचा तरी तो टिकतो. तर अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिक थिंग्स वापरून म्हणजे नॅचरल वेने आपण त्याचे फूड प्रिझर्व्ह करू शकतो. सो दिस इज द पिकल, जाम, मुरंबा, पेट एक्सेट्रा. दिस इज द थिंग्स आणि देन वी विल गो फॉर द केमिकल प्रिझर्वेशन. सो केमिकली प्रिझर्व्ह आपण कसं करू शकतो? So acetic acid, that is vinegar. Then we have citric acid. Then we have sodium benzoate. Then we have some nitrate and nitrate salt. Are the some example of chemical preservation. So यामुळे केमिकल प्रिझर्वेशन आपण म्हणजे करू शकतो यांच्या थ्रू यांच्या हेल्पने. सो दे ऍक्च्युअली यूज इन जेलीज, जॅम्स अँड पॅकेट रेडी टू कुक व्हेजिटेबल्स म्हणजे जे व्हेजिटेबल्स आपण बघू शकतो जे पॅकेटमध्ये बंद असतात आणि ते रेडी टू कुकसाठी असतात. त्यांच्यामध्ये एक व्हिनेगर टाकून आपल्याला कधी-कधी आढळून येतो. सो रेडी टू यूज फूड एक्सेट्रा. दोज प्रिझर्व्हेटिव्हज कीप द फूड टू सेफ फॉर द लाँग ड्युरेशन. बघा पॅकेटमध्ये आपल्याकडे तर बेसिकली मोस्ट ऑफ द टाईम खुलेच व्हेजिटेबल्स भेटतात. पण जर आपण पॅकेट व्हेजिटेबल्स जर आपण कधी बघितलं त्याचा खोलल्यानंतर आपला एक आंबट असा थोडा आंबट थोडा, जास्त नाही थोडा आंबट असा आपल्याला स्मेल येतो. दॅट इज बिकॉज ऑफ व्हिनेगर. कारण तो ॲसिड असतो तो व्हिनेगर त्याच्यामध्ये कंटेन असू शकतो. सो ते फ्रूट त्याच्या प्रकारचे ॲसिड का यूज होतात? ते केल्याने काय होतं, की आपले जे फूड व्हेजिटेबल्स आहेत, दे आर लाँग लास्टिंग. ते जरा जास्त काळ टिकण्यासाठी हेल्प होतात. सो these are the things. Then we have pasteurization. Pasteurization. So this method involves the heating the milk. So this is the best. आणि आपण बघू शकतो की आपल्या घरी जर फ्रीज वगैरे खराब झालं, ओके किंवा फ्रीज आपलं बंद असेल किंवा लाईट गेली असेल दिवसभरासाठी, तर आपली आई सतत काय करते, दुधाला एका सर्टन टेम्परेचर पर्यंत उकळवते, एका सर्टन टेम्परेचर पर्यंत गरम करते आणि त्याला लगेच थंड करायला ठेवते. सो दिस इज द थिंग. सो म्हणून आई बघा कधी-कधी आपल्या घरी फ्रीज खराब झाला असावा किंवा म्हणजे किंवा लाईट वगैरे गेली असावी किंवा फ्रीज नसेल, तर त्यावेळेस आई काय करते, जे दूध आहे तर दूध एक सर्टन टेम्परेचर म्हणजे 80 डिग्री पर्यंत 80 डिग्री पर्यंत गरम करते आणि त्याला थंड करू देते. सो त्याने काय हेल्प होतं? सो दिस वी कॅन से दिस मेथड इज कॉल्ड द पेस्चरायझेशन. सो याने काय होतं बेसिकली ते डिस्ट्रॉयड होतात, जे मायक्रोब्स असतात आणि जे मिल्कला डिस्ट्रॉय झाल्यानंतर मिल्कला एक आपण लास्ट म्हणजे जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी एक हेल्प होते. सो त्याने काय होतं बघा, एक सर्टन टेम्परेचरमध्ये गरम होऊन पटकन थंड व्हायच्या वेळेस ओके. सर्टन टेम्परेचरवर गरम होऊन आणि पटकन आपण जर थंड करायला त्याला गेलो, सो दिस हेल्प अस टू प्रिव्हेंट दॅट थिंग और प्रिव्हेंट द मिल्क बेसिकली. सो आपण हे बोलू शकतो, की या मेथडने आपण मिल्क वगैरे आपण हे करू शकतो,
प्रिझर्व करू शकतो. सो बघा हे आहे थिंग. सो आपल्याकडे आता 5 मिनिटच उरलेलं आहे. तर 5 मिनिटामध्ये तर एवढं आपलं होणार नाही. आपण नेक्स्ट हा लेक्चर उद्याच पकडूया. उद्याच घेऊया. उद्या आहे लेसन आणि आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करू उद्या. So just we will get to know about this. The great scientist, and the microbiologist Louis Pasteur developed the technique of preservation quality or preservation of quality of food by raising its temperature and prevent the microbial growth in the food. So see what he is saying की ही जी आपण बघू शकतो ही जी मेथड आहे pasteurization method is against or it's by this scientist we can say the Louis Pasteur. So त्यांनी एक डेव्हलप कन्सेप्ट क्रिएट केली होती की जेणेकरून आपला जो फूड आहे त्याला गरम करून आपण थंड केलं पटकन तर त्याच्यात जे मायक्रोब्स आहेत ते डिस्ट्रॉय होण्यास हेल्प करतात आणि जेणेकरून जो मायक्रोबायल वी कॅन से द मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू होणारा स्पॉइलेज आहे जो मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू होणारा थ्रू जो स्पॉइलेज होणारा आहे फूड ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. सो दिस दे आर सेइंग. So in the Maharashtra, so here is the information we have. In the Maharashtra, the irrigation plant have been installed at Lasalgaon for onion and potatoes in Navi Mumbai for spices and or condiments. So आपण जस्ट मी तुम्हाला सांगणार होतो एक इरिडेशन आपण बघणार आहोत की दिस आर द फ्रुट्स एक तुम्हाला कशा प्रकारे मीन्स दिस हाऊ द लाईट्स हेल्प फॉर दॅट आपण बघूया. If we go for this, okay. सो सी हा ते तुम्हाला ब्ल्यू लाईट आपण मी बोलत होतो ब्ल्यू लाईट मध्ये आपण परत एक बघूया अजून दुसरं काय ब्ल्यू लाईट वगैरे सापडतात आहे का कारण ते ब्ल्यू लाईट जर आपण बघितलं तर ब्ल्यू लाईट रेडिएशन हा राईट आपण अशा प्रकारचे आपल्याला कुठे ना कुठेतरी आपलं लाईट दिसले जातात कुठे ना कुठेतरी आपण बघितलंच असावं अशा प्रकारचे लाईट बघा बेसिकली आपण जर कोणत्या रेस्टॉरंट मध्ये गेलं येस सर दिसतंय. रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर बघा आपल्याला अशा प्रकारचं एक छोटस दिसतं की ज्याच्याकरून मी तुम्हाला एक हे दाखवतो एक छोटस असं ड्रॉ करून दाखवतो म्हणजे एक कन्सेप्ट क्लिअर व्हावी की बघा त्याच्यामध्ये एक लाईट असते आणि लाईटच्या अवतीभोवती एक थोडेसे आपल्याला अशी पत्र्याची असं एक जाळी आपल्याला आढळून येईल बघा असा एक बॉक्स असतो पत्र्याचा आणि त्याला एक असे एक स्टील पत्र्याचे आपल्याला असं कव्हर असतं आणि आतमध्ये लाईट असतो त्यानं ब्ल्यू लाईट असते बघा अशी लाईट रेस्टॉरंट मध्ये आपण बघितलं ना कोणत्या रेस्टॉरंट मध्ये किंवा कुठे कुठे आपल्याला आढळून येते येस सर त्याच्या आजूबाजूला किडे असतात ना. एक्झॅक्टली ते किडे असतात ना बेसिकली ते किडे त्यांना मारण्यासाठी आपण बोलू शकतो की तो दिस थिंग्स तो हे एक मेथड आपण त्याला आपण इरॅडिएशन असं म्हणू शकतो तो ते बेसिकली ते काय असतात ते लाईट असतात एक्सरे लाईट गॅमा रेस किंवा एक बोलू शकतो रेडिओ ऍक्टिव्ह रेस दॅट इज आयसोटोप्स आपण बघू शकतो की दिस आर दी लाईट किंवा दिस थिंग्स और ते बेसिकली हाय एनर्जी इलेक्ट्रॉनिक लाईट असतात सो जेणेकरून काय असतं की जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या आजूबाजूला असतात ते डिस्ट्रॉय होतात त्याच्यावरती लाईट कसं आपण जर भले ट्यूबलाईट वगैरे लावली तरी त्याच्या अवतीभोवती किडे फिरतातच सो या लाईटीभोवती पण फिरतात पण ह्या लाईट अजून एक काय करतं वर्क त्याचं कसं आहे की ऑर्गॅनिझम जे असतात मायक्रो ऑर्गॅनिझम जे खराब असतात की आपण बोलू शकतो बॅड बॅक्टेरिया सो बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅड इन्सेक्ट स्मॉल स्मॉल जे आपल्याला दिसत नाही आपल्या डोळ्याने ते डिस्ट्रॉय करायचं काम करतात सो दिस इज द थिंग दॅट इज इरेडिएशन सो हे कळालं इरेडिएशन मीन्स व्हॉट येस जय तुला कळालं प्रतीक्षा येस बेटा सर कळालं कळालं सर. नम्रता नम्रता बेटा कोणाला पण कळालं ओके सो दिस इज द थिंग आता तुम्हाला होमवर्क कसं आहे की हे जे मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन आहे मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन तुम्हाला लिहायचं आहे ओके एक चार्ट मध्ये आणि त्याच्या पुढे तुम्हाला भले 1 2 3 4 पण ते पण एक्झाम्पल असो
भले जे एक्झाम्पल येतात तसं तुम्हाला एक्झाम्पल लिहायचं. सी सो हाऊ यू हॅव टू राईट. तो एक असा चार्ट बनवायचा आहे. तर हा बोला ना. सर टेक्स्टबुक मध्ये जसं असं एक म्हणजे असं करून दाखवलं तसं नाही लिहायचं, म्हणजे वेगवेगळं लिहू शकतो ना आपण. म्हणजे हा नाही नाही नाही, वेगवेगळं. हे बघा हे कसं आहे, आता आपल्याला चार्ट असं बनवायचं आहे की चार्ट मध्ये फक्त हे तीनच्या हे फक्त दोन आहेत. दोनच्या जागी आपल्याला तीन बनवायचे आहेत. तीन मध्ये कसं आहे, मेथडचं नाव जसं आपण स्मोकिंग घेतलं, आणि डेफिनेशन किंवा द प्रोसेस हाव वी कंडक्ट बाय स्मोकिंग द फूड, अँड थर्ड इज एक्झाम्पल विच फूड वी कॅन प्रिझर्व बाय दिस मेथड. सो असं तुम्हाला लिहायचं. तीन तुम्हाला चार्ट बनवायचे आहेत. राईट. सो दिस इज युअर होमवर्क. आणि काय एक्स्ट्राचं असेल तर मी तुम्हाला पाठवतो ग्रुपवर. ओके. ओके सर. ओके सर. तर नम्रता बेटा कळतंय ना?